नाथपंथी डवरी समाजाची सहविचार सभा पाचगाव कोल्हापूर येथे उत्साहात पार पडली। अध्यक्ष शिवराम डवरी आणि कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग राजन डवरी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या सभेत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी धोरण आणि कृती आराखडा तयार करण्यात आला। समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजना पोहोचवणे, तरुणांना उद्योग क्षेत्रात संधी देणे आणि नाथ बाजार संकल्पना राबवणे या बाबींवर विशेष भर देण्यात आला। सभेदरम्यान समाजासाठी देणगी जाहीर करण्यात आली। राजन डवरी यांनी 1,11,111 रुपये, विजय डवरी ठाणे यांनी 1,00,000 रुपये आणि अध्यक्ष शिवराम डवरी यांनी रुपये 51,000 इतकी देणगी दिली। तसेच माजी नगरसेवक महेश जाधव यांनी समाजातील 10 गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली। सभेत समाज जनगणना, महिला सक्षमीकरण, व्यसनमुक्ती, अनिष्ट प्रथा बंदी आणि समाजाच्या संस्कृतीच्या जतनाबाबतही चर्चा झाली। या कार्यक्रमाचे नियोजन संजय डवरी यांनी केले असून सूत्रसंचालन प्रकाश डवरी गंगापूर यांनी केले। तारा न्यूजसाठी प्रतिनिधी किशोर जासूद हातकणंगले। मी शिवराम दादोबा डवरी, अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ तसेच नाथपंथी डवरी गोसावी सेवाभावी संस्था कूर या संस्थेचा अध्यक्ष। आज आम्ही शासकीय, निमशासकीय त्याचबरोबर व्यापारी या सर्व लोकांची एक सहविचार सभा आयोजित केलेली होती आणि आमच्या समाजाची जी संघटनेची जी वाटचाल आहे, पुढील वाटचालीची ध्येय धोरणं समाजापुढे सगळी मांडली। त्या मांडलेल्या मुद्द्यांना सर्व समाजातील उपस्थित लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि चांगल्या प्रकारचं यश, त्याचबरोबर आम्ही जे आव्हान केलेलं होतं त्या आव्हानाला सुद्धा देणगी रूपानं चांगला प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे। मी सर्वांचा धन्यवाद आहे याबद्दल आणि ही संस्था अशाच प्रकारे आमची भरभराटीला येत राहू अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। नमस्कार, मी श्री बळवंत शंकर डवरी, सचिव अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ जिल्हा शाखा कोल्हापूर आणि सेवाभावी संस्था कूर जिल्हा कोल्हापूर या संस्थेतून मी शासनाकडे आवाहन करतो की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आमचा समाज हा वाडी वस्त्यामध्ये विखुरलेला आहे। या समाजासाठी शासनाकडून ज्या ज्या काही योजना आहेत त्या सर्वांच्या तळागाळापर्यंत पोचाव्यात असे मी या संस्थेतून एक आवाहन करू इच्छितो। तसेच आमचा एक संस्थेचा मानस आहे की आपल्या समाजात एक नाथ भवन, एक नाथ समाज मंदिर व्हावं आणि यासाठी आम्हाला एक जागा अपेक्षा आहे। त्या जागेचा आम्हाला या ठिकाणी दानशील व्यक्तींनी किंवा जे काही शासनाचे कर्मचारी आहेत यांच्या माध्यमातून आम्हाला ही जर जमीन मिळाली तर आमचं हे ध्येय आहे, उद्दिष्ट आहे, ते साध्य होऊ शकतं। तसेच या इमारत बांधकामासाठी तसेच उदार देणगीदार यांच्या माध्यमातून आर्थिक स्वरूपात देणगी मिळाली तर आमची अधिक या ठिकाणी प्रगती होऊ शकेल अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो। धन्यवाद। नमस्कार, मी सौ स्मिता शशिकांत बुवा, अखिल भारतीय नाथपंथी समाज संघटना आणि सेवाभावी संस्था कूर या संस्थेची मी महिला सदस्य आहे। महिला सदस्य म्हणून काम करत असताना गेली 4-5 वर्ष अनेक प्रकारच्या बाबी माझ्या लक्षात आल्या। त्यामध्ये संस्थेचं कामकाज खूप चांगल्या प्रकारे सुरू आहे आणि यामध्ये महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विशेष प्रयत्न केले जातात। त्यासाठी जास्त करून महिलांना प्राधान्य दिलं जातंय, महिलांना कमिटीमध्ये घेतलं जातंय। शिवाय महिलांच्यासाठी बचत गटामार्फत वेगवेगळे उद्योग, वेगवेगळी निधी सरकारमधून ज्या माध्यमातून बचत गटांच्या वगैरे जी सहकार्य, मदत, आर्थिक पाठबळ मिळेल त्यासाठी विशेष प्रयत्न आमच्या संघटनेकडून होत आहेत। ते असेच व्हावेत आणि त्यासाठी जे संघटना आमची कामकाज करते आहे त्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद आमच्या समाजाकडून मिळतोय। त्याबद्दल मी पूर्ण समाजाचे पण आभार मानते आणि आज आमचं जी सहविचार सभा झाली त्यामध्ये पण आमच्या समाजातल्या दानशूर व्यक्तींनी खूप उत्स्फूर्त सहभाग घेऊन उत्स्फूर्त अशी मदत जाहीर केली। त्या सर्वांचे मी संघटनेच्या वतीनं महिला प्रतिनिधी म्हणून विशेष आभार मानते। धन्यवाद।